मिस मानसी, काहीही मिस न करता वाचा. बसून वाचा ना. बसा. हो हो हो. सहा महिन्याची ऍडव्हान्स सॅलरी 90,000 रुपये. अनिकेतच्या बिझनेससाठी नवीन कार 5 लाख रुपये. कॉन्ट्रॅक्ट कॅन्सलेशन फीज 50,000 रुपये. वकिलाची फी 1 लाख रुपये. कार. सर पेपर्स इथे आहेत. मिस मानसी, तुमच्यासारखी सेक्स सुंदर मुलगी समोर बसलेली असताना मी पेपर्सकडे लक्ष देईन? मी इतका रुक्ष, इतका अरसिक वाटलो का तुम्हाला? कार डॅमेज 20,000. बिझनेस फंड्स 5 लाख रुपये. हे सगळं मिस मानसी, खूप देणं लागतंय हो तुम्ही माझं. मग काय, कसं फेडणार आहात? कसं फेडणार आहात? काय काय ऍसेट्स आहेत तुमच्याकडे? मिस मानसी, आता हे इतकं कर्ज तुम्ही कसं काय फेडणार आहात? पण तुम्ही ठरवलं तर नक्कीच फेडू शकता. मिस मानसी, मला एक फार चांगली सवय आहे. मी प्रोफेशनल आयुष्यात पर्सनल आयुष्य आणि पर्सनल आयुष्यात प्रोफेशनल आयुष्य कधीच मिक्स करत नाही. पण आपला हा प्रोफेशनल आयुष्यातला प्रॉब्लेम आपण पर्सनल लेवलवर सोडवू शकतो. बघा, तुम्ही मला थोडी मदत करा, मी तुम्हाला थोडी मदत करतो आणि आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकू. सर, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. तुमचे पैसे फेडण्यासाठी तुम्ही माझ्या पगारातून किती रक्कम दरमहा कापणार आहात तेवढं सांगा फक्त. बाकी तुमचे व्यवहार मला समजत नाहीत, सो ते तुमचे तुमच्याकडेच ठेवा. मानसी, प्रॉब्लेम सॉल्व. हे मानसी, सोडा. प्रॉब्लेम सोडा. मी अडचणीत आहे, पण म्हणून मी माझा स्वाभिमान गहाण ठेवला नाहीये. तुमचा खूप मोठा गैरसमज झालाय. आय होप तो आता क्लिअर झाला असेल. नसेल तर सांगा. मी अजूनही तुमचे सगळे गैरसमज सगळ्यांसमोर क्लिअर करायला तयार आहे. ए मानसी, तू आलीस माझ्याकडे, कळलं काय? तुला गरज होती, तू आलीस मदत मागायला. मदत मागायला आले होते, भीक मागायला नाही. आणि आतापर्यंत तुम्ही आम्हाला खूप मदत केली आहे, त्यासाठी थँक्यू.
आता ना मला तुमच्या पैशांची गरज आहे ना तुमच्या मदतीची, मिस्टर समर प्रताप जहागीरदार. मिसेस मानसी, अहो काय झालं? काय काय ऍसेट्स आहेत तुमच्याकडे? आता हे इतकं कर्ज तुम्ही कसं काय फेडणार आहात? पण तुम्ही ठरवलं तर नक्कीच फेडू शकता. बघा, तुम्ही मला थोडी मदत करा, मी तुम्हाला थोडी मदत करतो आणि आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकू. हे मानसी, सोडा सोडा. तुला असं टेन्शन आल्यासारखं वाटतं रे? हो समर सर. बघ, कधी कधी अरे काही गोष्टी आपल्या हातात नसतात. म्हणजे समोर दिसणारी गोष्ट तशीच असेल असं नाही ना. आपलं आपलं असं एक वर्जन असतंच की. बरोबर आहे सर, पण प्रश्न मनूचा आहे ना सर. अरे अनिकेत, बघ, कधी कधी समज गैरसमज होतात. लगेच एवढं मनाला लावून नाही घ्यायचं. हो सर, पण असं ठरवून नाही ना वागू शकत आपण. शेवटी जे चूक आहे ते चूकच आहे. आणि सर, मी तिचा नवरा आहे, तिची जबाबदारी आहे माझ्यावर. करेक्ट आहे, पण तू इतका पॅनिक नको होऊस. बस 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 बस. अरे बस बस. हे बघ, आता जे झालं ते झालं. आपण पुन्हा नव्यानं सुरुवात करू ना. ऍक्च्युली सर, त्याचसाठी मी इथे आलोय. म्हणजे मिसेस मानसी ओके आहेत ना? नाही सर, तिला यातलं काहीच माहित नाहीये. म्हणजे ऍक्च्युली मला वाटलं आमच्या दोघांची भेट ते ऑफिसमध्येच होईल, पण सर म्हणून नाहीये ऑफिसमध्ये. ती कुठे बाहेर गेली का? आईच्या गावात. याचा अर्थ मानसी आणि अनिकेतचं बोलणं झालेलं नाहीये. क्या बात आहे समर प्रताप जहागीरदार. आपलं नशीब पण आपल्यावर एवढं फिदाय माहित नव्हतं. गुड. सर कुठे गेली ती? हे त्या मगाशी घरी जाते म्हणाल्या. घरी? हे बघ, मिसेस मानसींची मानसिक अवस्था आता जरा विचित्र आहे असं मला वाटतंय. कधी कधी काय, माणसं वरवर जरी दाखवत असली ना की आपण हॅपी आहोत, आनंदी आहोत, तरी ते आत खोलवर खूप डिस्टर्ब असतात, खचलेले असतात. खरंय सर. आता मला सांग, मी तुमच्यासाठी आजवर काय केलं नाहीये? पण आज त्यांनी माझ्याबद्दल गैरसमज करून घेतलाय. काय झालं सर? काही झालं काही नाही. लंकारी फायनान्स या नावाखाली जे काही बिझनेस होतात त्या सगळ्याची जबाबदारी कोणाची आहे? माझी आहे. माझ्याही डोक्यावर कोणीतरी बसलेलं असतं ना, मला त्यांना उत्तर द्यावी लागतात. बरोबर आहे सर. आता मी त्यांना जे काही आतापर्यंत पैसे दिले, त्यांनी जे काही लोन घेतलंय, त्या सगळ्याचा फक्त हिशोब त्यांच्या समोर मी मांडला. त्यांना म्हटलं, हे तुम्ही सगळे मला केव्हा परत करणार आहात, कसे करणार आहात? तर चिडल्या माझ्यावर. सगळ्या स्टाफ समोर नको नको ते बोललेत. माझा अपमान केला सगळ्यांसमोर. सर मनू बोलली. सर मनू नाही असं वागणार सर. शक्यच नाही. मीही हेच म्हटलं. अरे शक्यच नाही म्हटलं. घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार. तुम्ही मांडलात का? काही बोललास का तू तिला? नाही सर, घरी काहीच नाही झालंय. पण सर मनू खरंच असं वागणार नाही सर. ती खूप समजूतदार आहे. अरे मला माहित नाहीये का? मला माहितीये ना. म्हणून तर मी तो विषय तिकडेच सोडला.
आता सुद्धा मी काहीही बोलणार नव्हतो, तू विषय काढलास म्हणून बोलतोय. पण अनिकेत, अरे आता तू जे काही पैसे माझ्याकडनं घेतलेले आहेस ते तू परत केले नाहीस तर मग उगाच कोर्ट कचेरी, पुन्हा ते पोलीस स्टेशन, पुन्हा ते टॉर्चर कशाला? सर काय काय बोलताय सर? अहो सर, आपण दोघं पार्टनर्स आहोत ना बिझनेसमध्ये. पार्टनर्स आहोतच, पण प्रोप्रायटर म्हणून नाव तुझं आहे ना, आणि मी तुला पर्सनल लोन दिलंय असं दाखवलंय, त्यामुळे यू हॅव टू पे मी बॅक. म्हणजे कसं, माझी बॅलन्स शीट क्लिअर रे. सर खरं सांगू का, मी यासाठी इथे आलोय सर. तुम्ही आतापर्यंत खूप विश्वास दाखवलाय माझ्यावर. सर आता एक लास्ट चान्स पाहिजे. सर तुम्ही द्याल ते काम करायला मी तयार आहे. अगदी ऑफिस मधलं कुठलंही काम चालेल. सर तुमची पैन फेडायची आहे मला. मला फार कौतुक वाटतं रे तुझं, खरंच चांगला मुलगा आहेस तू. मी तुला आत्ता असा लगेच जॉब देईन रे, पण झाल्या प्रकारामुळे मिसेस मानसी फार डिस्टर्ब झाल्या, त्यामुळे त्या तुला इथे काम करू देतील का, मला तरी शंका आहे. सर तुम्ही त्याची काळजी करू नका, मी तिला समजावतो, ती ऐकेल मला. आणि यापुढे मनू असं वागणार नाही याची पण मी काळजी घेईन. तू आता फार उत्साहात सांगतोयस रे हे सगळं, पण मिसेस मानसीने तुला काम करू दिलंच नाही तर काय करशील? नाही सर, मी तिला समजावतो. आणि सर कदाचित तिला नाही आवडणार, मी माझा आहे तो बिझनेस सोडून इथे ऑफिसमध्ये काम करतोय, पण मला खात्री आहे की ती ऍक्सेप्ट करेल. कारण काय सर, आता तिला माझ्यामुळे जो त्रास होतोय ना तो जास्त भयंकर आहे. ते मला नाही सहन होते सर. पण अनिकेत, तू दिसतोस त्यापेक्षा खरंच खूप जास्त हुशार आहेस. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. माझा चॉईस कधीच चुकत नाही हे तू पुन्हा एकदा प्रूव्ह केलंस. फक्त अनिकेत, पुन्हा एकदा विचार कर, म्हणजे का तू एकदा यशाच्या मार्गावर चालायला लागलास ना की मग मागे वळता येणार नाही. सर पुन्हा विचार करायचा प्रश्नच नाही, तुम्ही फक्त सांगा. तसं असेल तर मग वेलकम टू लंकारी फायनान्स. मी तुला मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये सुपरवायझर म्हणून जॉब देतो. फक्त एक रिक्वेस्ट करायची आहे, मी तुला आता जे मिसेस मानसींबद्दल सांगितलं ते उगाच त्यांना सांगू नकोस, काय त्यांना त्रास होईल. नाही नाही सांगणार सर, डोंट वरी. मनू हळू 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 हळू, अरे हळू, काय झालं? मला नोकरी मिळालीये. काय? मनू यार ही काय रिएक्शन आहे? तुझ्या नवऱ्याला जॉब मिळाला तुला आनंदच नाही झाला? अरे आनंद झालाय रे, पण कुठे मिळाली नोकरी? लंकारी फायनान्स. अगं समर सरांनी मला मार्केटिंग डिपार्टमेंट मध्ये सुपरवायझरचा जॉब दिलाय. काय? अगं काय झालं? आणि तू हा जॉब नाही करायचा. काय तुला वेळ लागलाय का? अगं मी आत्ता हो म्हणून आलोय समर सरांना. म्हणून अगं ते किती करतात आपल्यासाठी. हे बघ, माझ्यासाठी हा शेवटचा चान्स आहे. त्यांना काहीतरी प्रूव्ह करून दाखवायचं आणि मी हे सोडणार नाही. मी हा जॉब करणार आहे. आणि तुला अजून अनेक चान्स मिळतील रे, पण आता तू हा जॉब नाही करायचा. अगं पण का? कारण मी सांगते म्हणून. हे म्हणू, अगं हे काय कारण झालं का की मी सांगते म्हणून? ऍक्च्युली समर सर पण हेच म्हणाले होते मला. काय म्हणाले? हेच की बायको महत्वाची, म्हणजे बायकोला विचार आधी. कारण काय, नोकरी येते जाते पण बायको तीच राहते ना, असं म्हणाले ते. अजून काय म्हणाले? आणि त्यांना माझ्यातलं कॅलिबर माहितीये आणि ही संधी आहे ना, ही संधी नकोय आपल्याला. म्हणून वेडी आहेस का तू? तुला वेळ लागलाय का? अगं एवढा चांगला जॉब समोरून चालत आलाय, आपण त्याला नाही म्हणायचं. म्हणू तुला माहिती ना आई किती टेन्शन मध्ये असते, तूही टेन्शन मध्ये असतेस. तुम्हाला दोघांचा त्रास मला बघवत नाही. मी हा जॉब करणार आहे. आणि मी शेवटचं सांगते तुला, तू हा जॉब करणार नाहीयेस, कारण समोर सर हा चांगला माणूस नाहीये. काय म्हणजे तू असं का म्हणतेस म्हणू? त्यांनी तुझ्या बायकोचा म्हणजे माझा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला ऑफिसमध्ये.
समरची ही हिम्मत. आणि काय करतोयस तू? आणि काय करतोयस तू? समर आता अद्दलच घडवतो, त्याला आयुष्यभर लक्षात राहील. आणि प्लीज शांत हो, तू रागाच्या भरात काहीतरी म्हणून नको त्याने करू. तुझ्यावर हात टाकला यार. आणि प्लीज शांत हो. आणि तो समर आता मेला माझ्या हातून, भले मला पोलिसांनी फाशी दिली तरी पण चालेल. आणि प्लीज शांत हो. आणि प्लीज आणि ऐक ना. आणि म्हणून बोल ना काहीतरी. मला कारण सांग, नक्की काय कारण आहे? काही नाही, जा तू फ्रेश हो. नशीब मी अनिकेतला सगळं सांगितलं नाही. एक दिवस पोलीस स्टेशनमध्ये होता तर नुसता जीवाचा थरकाप उडाला होता माझ्या. आता जर मी त्याला सगळं सांगितलं आणि रागाच्या भरात त्याने वेडवाकडं पाऊल उचललं तर नको 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 नको. बोपे विचारा विचारा. सर तुम्हाला कसं कळलं? आय सी यू. माझ्या पाठीला पण डोळे आहेत. काय सांगता, खरंच? बोपे तू खरंच मंद आहेस का मंद असण्याची ऍक्टिंग करतोस रे? सर तुम्ही खूप रिलॅक्स दिसताय. म्हणजे मानसी मॅडमनी मिस्टर अनिकेत रावांना फडतूस अनिकेतला जर सगळं खरं खरं सांगितलं तर काय होईल? काहीच नाही होणार. कॉफी दे. खरं तर मोठ्या मुश्किलीने मिस मानसींना आपण म्हणजे तुम्ही अडकवलं होतं, पण सहज हातातून निसट. बोप्या या समर प्रताप जागीरदारची पकड इतकी सैल वाटली का तुला? नांगी तुटली तरी पकड सॉलिड आहे आपली. आणि इथे तर प्रश्न मिस मानसींचा आहे. बोप्या साखर टाकली ऑलरेडी. अजून हवी? हे बघ, कॉफीला गोडवा आणि जेवणाला तडका गरजेचा असतो. लगेच. मिस मानसींनी ऑफिसमध्ये एवढा तमाशा केला, त्याला मी लावलाच की नाही तडका. पण या सगळ्या प्रकारामुळे मानसी मॅडम जॉब सोडून गेल्या तर? जाऊ शकतात. तेच म्हणतोय मी जाऊ दिलं तर. अंडरस्टँडिंग नॉट. भोप्या, आपण स्वयंपाक करतो ना, स्वयंपाक, तेव्हा एखादा पदार्थ करताना त्यातले बारीक सारीक छोटे छोटे पदार्थ असतात ना, ते योग्य त्या वेळी घालायचे असतात. आता कळलं? नाव अंडरस्टँड. म्हणजे योग्य वेळ येईल तेव्हा तुमची पुढची काय चाल आहे ते तुम्ही सांगणार. आत्तापुरतं एवढंच लक्षात ठेव, काहीही झालं तरी त्या मानसीला मी सोडणार नाही. सर चिअर्स. नाही नको, राहू दे सर. बस. ओके. काय मनोहर, कसा आहेस? ठीक आहे सर. मी अनिकेत सरांना घरचे कसे? मी काही सांगितलं नाहीये सर. खरं. तुझा मुलगा सेंट पीटर्स शाळेत जातो ना? इयत्ता 4थीत आहे. सकाळी 10 ते दुपारी 4 शाळा असते. समजा
चुकून, अगदी चुकून तुझ्या थोबाडातून माझ्याविषयी एखादा जरी वाईट शब्द बाहेर पडला तर काय होईल माहितीये? तुला तुझ्या बायकोचा फोन येईल. हॅलो, डार्लिंग डार्लिंग कशी आहेस तू? मी कसा असतो तू, कसा असतो, कसा असतो? तिकडनं ती म्हणेल, अहो डार्लिंग बिल्डिंग सोडा सगळं, हो आपला राजू सापडत नाहीये. काय? आपला राजू सापडत नाहीये? मग तू धावत 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 घरी जाशील. घरी गेल्यानंतर तुम्ही सगळीकडे शोधाल, राजू कुठंच सापडणार नाही. मग तुझ्या लक्षात येईल, अरे देवा आपली तो बायको पण सापडत नाहीये. मग तू पुन्हा सर 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 असं धावत 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 माझ्याकडे येशील, माझ्या समोर उभा राहशील आणि मला म्हणशील, समर सर माझ्या मुलाला आणि बायकोला सोडावं, मी कोणालाच काही सांगणार नाही, कोणालाच काही सांगणार नाही. नाहीच सांगायचंय, कळलं? हो सर, मी खरंच कोणाला काही नाही सांगणार आहे सर, नाही सांगणार आहे सर खरं. गुड. काय आहे, तुझा जीव महत्वाचा आहे का तुझ्या बरोबर काम करणाऱ्यांचा जीव महत्वाचा आहे? हे एकदा तुझ्या लक्षात आलं ना, मग काही टेन्शन नाही. आलंय तुझ्या लक्षात? डेमो दाखव. नाही सर, प्लीज माझ्या बायकोला आणि मुलाला काही करू नका सर, मी तुमच्या पाया पडतो. आत्ता नको, आत्ता नको, पण नेक्स्ट टाइम नक्की. चल. आणि घेतला हात पाठव. चल जा. ए मनोहर, खुर्ची कोण इथे? तुझा मी खेळतो. मनू, तू ये ना. तू आता इथे ऑफिस? हाफ डे ने जाईन मी. अच्छा, बस बस, चहा होतच आलाय तिथे. ये. कोण आलंय ग? अरे मनू, काय ग, कशी आहेस? आणि काय ग, अनिकेतला नोकरी लागली, तेही तुझ्या ऑफिसमध्ये, आम्हाला नाही सांगितलंस? अगं माझं जरा डोकं दुखत होतं ना, त्यामुळे सांगायचं राहून गेलं. सॉरी. हा का सॉरी काय त्यात? तुला कसं कळलं? तू काय बाई पक्की सासरची झालीस, पण उषा आमची आहे ना. अच्छा, सासू आई म्हणाली. मग अगं मुलाला एवढी चांगली नोकरी लागली, मग आनंद नाही होणार का? इतके दिवस इतकी संकट येत होती, आता कुठे सगळं स्थिर स्थावर होतंय. म्हणू चहा घे. तुला हवाय? नको. आता मेघाला पण मी. आई, तिचे प्रॉब्लेम्स काय कमी आहेत का तिला? कशाला उगाच माझे प्रॉब्लेम तिला सांगते? काय झालंय ताई? मी काय सांगू? तुझ्या लाडक्या आईला विचार, ती सांगेल तुला. काय चुकीचं बोलले ग मी? अगं आता सत्यजितचं सगळं चांगलं होतंय, चांगला पैसा कमवायला लागलाय, सगळं व्यवस्थित बघतोय. एवढंच? बायको म्हणून त्याच्याकडून फक्त एवढ्याच अपेक्षा ठेवू का मी? अजून काय हवं असतं ग बाईला? एक सांगू का मेघा, हातात असणाऱ्या चांगल्या गोष्टी सोडून हातात नसणाऱ्या गोष्टींच्या मागे पळण्यात काय अर्थ आहे? आणि वेळ निघून गेली ना की लक्षात येतं, ज्या मागे आपण धावत होतो ना त्यापेक्षा कितीतरी चांगलं आपल्या जवळच होतं. मेघा, एक आई नाही पण एक बाई म्हणून तुला सांगते, काय आहे ना, पुरुषाला कोणी नावं ठेवत नाही, कोणी प्रश्न विचारत नाही आणि कोणीही जबाबदार धरत नाही. त्यांनी एक लग्न मोडलं काय किंवा 10 लग्न केली काय, आपला समाज असा आहे ना की तो बाईलाच दोष देतो. पुरुषांनी बाईला टाकलं तरी बाईचाच काहीतरी दोष असेल, घटस्फोट झाला तरी तीच चुकीची असेल, एकत्र कुटुंब पद्धतीतून चूल वेगळी मांडली
तरी तिनेच त्याच्या मनात काहीतरी भरवलं असेल. एक ना अनेक गोष्टी. अगं इतकंच काय, आता सध्याच्या तुमच्या मॉडर्न दुनियेत सुद्धा हे असंच आहे. मुलीलाच दोष देतात. तिने असेच का कपडे घातले, इतक्या उशिरा बाहेर का फिरत होती, ती घरात का बसली नाही. एक ना अनेक. पुरुषाला कोणीही जबाबदार धरत नाही, लक्षात ठेव. मला आईपेक्षा बाई म्हणून या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होतो बघ. अनिकेत सर, मी काय म्हणतो, आज ना तुमच्याकडून समोसाची पार्टी होऊनच जाऊ द्या. हो सर, पार्टी तर झालीच पाहिजे. हो. नाही नाही, समोसा नको, आपण फलाफल मागवूया ना. समोशामध्ये खूप कॅलरीज असतात. आता यावेळी समोसे मागूयात आणि पुढच्या वेळेस काय ते फलाफल मागूयात. हो हो, चालेल सर, चालेल. काय पार्टी द्यायची तयारी चालू आहे? नाही सर, ते पहिला दिवस आहे ना, तर मग सगळे म्हणाले समोसे खायचे. बरं झालं तुझ्यात लक्षात आलं. तुझा पहिला दिवस आहे आज ऑफिस मधला. कसं आहे ना अनिकेत, आपल्या या ऑफिसमध्ये कुणी पार्टी द्यायची, कधी पार्टी द्यायची, कशी पार्टी द्यायची, केवढी मोठी पार्टी द्यायची, हे सगळं मी ठरवतो. इथे माझ्या परवानगीशिवाय काहीही होत नाही. सॉरी सर. नाही, पहिला दिवस आहे तुझा, यू हॅव टू बी केअरफुल. अशी एक अन एक नोट कमवण्यासाठी मिसेस मानसेंनी केवढे कष्ट उचललेत, आठवतंय ना? मेहनत, रोजची मेहनत करावी लागते, रोजची टार्गेट्स अचीव करावी लागतात. ड्युटी, तेव्हा असे पैसे उडवायचे नाही. हा, ओके? माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना पार्टी. हो 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 सर, चालेल. अहो कशाला सर? अरे तुझ्यासारखा एवढा प्रामाणिक, डॅशिंग, इंटेलिजंट मुलगा आपल्या कंपनीला जॉईन झालेला आहे, तो पार्टी तो बनतीये ना. हो. बरं, माझ्याकडे पार्टी देण्याचं आणखीन एक कारण आहे. मोरे, हा, ते जरा तो प्रिंट आउट द्या मला. हा. आज सकाळीच आपल्या सीएचा मला एक मेल आला होता आणि त्याचं असं म्हणणं आहे की आपली ही लंकारी फायनान्सची ब्रांच जी गेले अनेक महिने तोट्यात होती, ती आता फायनली फायद्यात आलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन सर, कॉंग्रॅच्युलेशन. बघा बघा बघा. दॅट्स ग्रेट. वा, क्या बात आहे. तर याच आनंदात मी तुम्हा सगळ्यांना इन्क्रीमेंट सुद्धा जाहीर करतोय. क्या बात आहे अनिकेत, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तुझा बायको, तुझा आज पहिला दिवस आपल्या कंपनीतला आणि बघ आपली ब्रांच फायद्यात आली सुद्धा. हो सर, माझा कसला पायगुण. अरे उलट या सगळ्यांची मेहनत आणि सर तुमची लीडरशिप. अरे लिडरशिप. एकदम करेक्ट बोललात तुम्ही मिस्टर अनिकेत. आणि या लिडरशिपला सलाम म्हणून हे अरेंज केलंय मी. वाव, काय आहे त्यात? तू ओळख ना. सगळ्यांसाठी गिफ्ट. मग सर्वांसाठी मिठाई. सीएननी पाठवले म्हणजे यात गिफ्ट वाउचर असतील. नाही, मला काहीच माहिती नाहीये. सर मला नाही सांगता येणार.
कम ऑन भूपे, अहो काय करताय, काय लावलाय टाइमपास, काय आणलं काय एवढं गिफ्ट रॅप करून, काय आणलेत? आता कळेलच सगळ्यात. हो सर, हे तर तुमचे जुने शूज. सही जवाब. अरे वा 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 वा. आपल्या सगळ्यांना ही ब्रांच फायद्यात आणायची, आणि जोवर ही ब्रांच फायद्यात येत नाही तोवर मी शूज आणि चप्पल घालणार नाही. राखेतून उडणाऱ्या पक्षाची जात आहे माझी. नाही, मी ठरवलंच होतं, जोवर आपली ही ब्रांच फायद्यात येत नाही तोवर मी अनवाणी फिरणार. पण सर, आता तुम्ही शूज घालू शकता, कारण आज तो दिवस आलाय. सर थांबा, जरा खुर्ची घे. सॉरी सर. थांबा थांबा. हा असा तिचाच राजीनामा देता आला पाहिजे असं स्वप्न प्रत्येक एम्प्लॉईचं असतं. पण हा आनंद मी तुम्हाला कसा घेऊ देईन? 6 महिन्यांची ऍडव्हान्स सॅलरी घेतली तुम्ही, तुमच्या नवऱ्याच्या बिझनेस मध्ये एवढं भांडवल ओतलंय, आणि काय काय केलंय मी तुमच्यासाठी, सगळं विसरलात? कसं फेडणार आहात? ओके ओके, आय गेट इट. मला तुमच्या नोकरीची गरज नाही, आता माझा नवरा इकडे जॉब करणार आहे असं आलंय का तुमच्या मनात? एवढ्या सहजासहजी मी तुम्हाला इकडनं जाऊ देणार नाहीये. जे केलंत ना ते निस्तरा आधी, आणि या सगळ्या गोष्टी इतक्या हलक्यात घेऊ नका, आणि मला सुद्धा. चल, झालं तुमचं? मी बोलू? मी कशालाच आणि कुणालाच हलक्यात घेत नाहीये, कारण आत्ता गोष्टी हलक्यात घेतल्या ना तर नंतर सगळं जड होऊन बसतं. हो, मी जाणार होते सोडून, कारण आयुष्यातली चुकीची माणसं दूर झाली ना की सगळ्या गोष्टी बरोबर घडायला लागतात. पण मग वाटलं, एका समरपासून पळून काय होणार आहे? कारण समर प्रताप जहागीरदार हा माणूस नाहीये, ही वृत्ती आहे, आणि ती इथेच काय, जगाच्या पाठीवर सगळीकडे आहे. माझे बाबा नेहमी म्हणतात, प्रश्न ना कुत्र्यांसारखे असतात, आपण पळालो की ते आपल्या मागे धावत येतात, पण आपण शांत उभं राहायचं आणि सामना करायचा. ते येतात, उडतात आणि निघून जातात. मी नुसता हुंगून निघून जात नाही. मी सुद्धा तेच सांगायला आले इथे. मी निघून जाणार नाहीये आणि सहनही करणार नाहीये. का सहन करू? फक्त पोटासाठी? हजारो बायका अशा तुमच्यासारख्यांच्या नजरा, स्पर्श रोज सहन करत असतात, भीतीच्या छायेत जगतात, रोज मरत असतात. त्यांच्यातलीच एक होऊन राहू? कम टू द पॉइंट. प्लॅन काय? धडा शिकवायचा आहे तुम्हाला. अशी अद्दल घडवायची आहे की पुन्हा बायकांकडे वर नजर करून बघण्याची तुमची हिंमत होता कामा नये. स्त्री म्हणजे काय खेळणं वाटतं का तुम्हाला? बायकांसाठी कायदा असतो, पण त्यात सुद्धा तुमच्यासारखे पळवाटा काढतात. म्हणूनच आता मी अडवेन तुमचा रस्ता.
मी नजर झुकवणार नाही, मी पळ काढणार नाही. तुमच्या समोर उभी राहून मी तुम्हाला आव्हान देते. किती हिंमत आहे तुमच्यात बघतेच मी आता. मी इथेच काम करत राहणार तुमच्या हाताखाली. आता तुम्ही आहात आणि मी आहे. बघूया कोण जिंकतंय. माझ्या मागे मदतीला देव आहे आणि तुमच्याकडे चॉईस. हे आव्हान स्वीकारायचंय की नाही, मी माझा निर्णय घेतलाय. तुम्हाला तुमचा निर्णय घ्यायचा आहे. तुम्हाला जिंकायला खूप आवडतं ना सर? आता हरण्यातली मजा काय असते हे मी तुम्हाला दाखवेन. तुम्ही मला नोकरीवरून काढूही शकणार नाही आणि ठेवूही शकणार नाही. हेच लिहिलंय त्या पत्रात. माझं अनिकेतवर जीवापाड प्रेम आहे. आपलं युद्ध आता सुरू झालंय आणि तुम्हाला तर माहितीये, प्रेमात आणि युद्धात सगळं माप असतं.